चला तर आज आपण बनवू अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे डिंकाचे लाडू। त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी 1 वाटी तीळ घातलेत। तीळ 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर चांगले भाजून घेतले। हे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। याच पॅनमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घातलेत। शेंगदाणेही मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे चांगले खमंग भाजून घेतले। भाजलेले शेंगदाणेही मी ताटामध्ये काढून घेतलेत। आता या पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप घातले। तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये पाव कप डिंक थोडा थोडा करून मंद आचेवर छान फुलेपर्यंत तळून घेतला। नंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ घालून मिक्सरला बारीक करून घेतले। यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ, तळलेला डिंक आणि 2 चमचे सुंठ पावडर घालून छान एकजीव केलं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं। या तयार मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळवून घेतले। इथे अगदी झटपट असे घरगुती साहित्यात डिंकाचे लाडू तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।